आणि यानंतर आता मुंबईकर प्रवाशांनी पाहायलाच हवी अशी बातमी आहे। सीएसएमटी ते परळ दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गांसाठी आता नव्यानं चाचपणी सुरू झाली आहे। सीएसएमटी परिसरातील जागेची मर्यादा लक्षात घेऊन हार्बर लोकल सँडस रोड स्थानकातच थांबवण्याचा प्रस्ताव रेल्वेने तयार केला असून त्याची चाचपणी केली जाते आहे। यामुळे सीएसएमटीतील हार्बरसाठीचा फलाट अतिरिक्त फलाट म्हणून उपलब्ध होणार आहे। यासोबतच भायखळ्यातील जागेची मर्यादा लक्षात घेऊन जलद लोकलसाठीचा फलाट तोडून त्या ठिकाणी अतिरिक्त मार्ग उभारण्यात येणार असल्याचं जलद लोकलचा भायखळा थांबा रद्द करण्याबाबतही व्यवहार्यता अभ्यासण्यात येणार आहे। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, सध्या जी रेल्वे सेवा सुरू आहे त्यामध्ये बदल करण्यामागचं नेमकं कारण काय काय बदल प्रस्तावित आहेत? 2008 ला MUTP 2 मंजूर झालं आणि त्यामध्ये कुर्ला पासून ते सीएसएमटी पर्यंत 5वी 6वी लाईन बनवायची ठरवलं गेलं। त्यानंतर वेगवेगळे पर्याय अभ्यासात होते। यामध्ये 2 पर्याय होते। एक तर डॉक्युमेंट रोड साइडची जी बीपीटीची जागा आहे ती घेऊन त्या ठिकाणी 5वी 6वी लाईन बांधावी आणि 18 नंबरच्या इथे हार्बर लाईन शिफ्ट करावी, आणि दुसरा पर्याय जो होता तो सध्या जो आपण बोलतोय सँडस रोड या ठिकाणी हार्बर लाईन जी आहे ती टर्मिनेट करावी आणि तिथून सगळ्या हार्बर लाईनच्या लोकल सुटाव्यात, पुढे सीएसएमटी पर्यंत त्या येणार नाहीत। तर दुसरा जो प्लॅन होता डॉक्युमेंट रोडचा आणि बीपीटीच्या लाईनचा, तर त्यामध्ये सध्या बीपीटीकडून जमीन अजूनही हस्तांतरित करण्याची प्रक्रिया ही लांबलेली आहे, त्यामुळे तो पर्याय दुसरा बाजूला ठेवण्यात आलेला आहे। तर आता जो पर्याय विचार केला जातोय तो 2014 साली प्रस्तावित झालेला होता। जुना पर्याय आहे तो 2014 साली प्रस्तावित करून त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा तो पर्याय अस्तित्वात येऊ शकतो का याची चाचपणी केली जाते। याचं कारण म्हणजे कुर्ला ते परेल हा जो पहिला टप्पा आहे या संपूर्ण लाईनचा 5व्या आणि 6व्या, त्या पहिल्या टप्प्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे। त्यामुळे दुसरा टप्पा जो परेलपासून सीएसएमटी आहे त्याचं सध्या काम कसं करायचं याचा विचार सुरू आहे। यामध्ये काय केलं जाईल तर सँडस रोड स्टेशन जे एलिव्हेटेड आहे हार्बर लाईनचं, त्या स्टेशनपर्यंत हार्बर लाईन जी आहे त्याच्या लोकल धावतील पनवेल ते सँडस रोडपर्यंत, आणि ज्यांना हार्बर लाईनवरून सीएसएमटीला यायचं असेल त्यांना पुन्हा एकदा सँडस रोड स्टेशनवर मेन लाईनवर यावं लागेल आणि तिथून सीएसएमटीला जावं लागेल। तर दुसरीकडे भायखळा स्टेशनच्या ज्या ठिकाणी 3री आणि 4थी मार्गिका आहे त्या ठिकाणी 5वी आणि 6वी मार्गिकेसाठी जागा तयार केली जाईल। याच्यामुळे भायखळा स्टेशनवरचं जे फलाट आहेत ते गायब होतील आणि थेट सीएसएमटीवरून दादरपर्यंत आपल्याला फास्ट लोकलने जावं लागेल असा प्रस्ताव आहे। याच्यावर विचार सुरू आहे आणि येणाऱ्या काळात जर ते व्यवहार्यता जर पटली तरच या संदर्भामध्ये पुढे काम केलं जाईल, अंमलबजावणी केली जाईल। अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।